हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत अफोर्डेबलमध्ये बेस्ट असे लिपस्टिक शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये खूप शेड्स आहेत, डार्कसुद्धा आहे, न्यूडसुद्धा आहे आणि या वेडिंग सीझनसाठी तर अगदी परफेक्ट लिपस्टिक आहे, जे तुमच्या बजेटमध्ये असणार. सो चला काही डिले न करता व्हिडिओला सुरुवात करूया. सो हेच ते लिपस्टिक्स जे दोन वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये येते, दोन वेगवेगळ्या शेड्समध्ये येते. आता मी तुम्हाला यातले सर्व शेड दाखवणार आहे. तर आता ना सर्वात आधी मी तुम्हाला 2.0 यामधले शेड्स दाखवणार आहे. एक एक लावून दाखवते. मी फक्त बुलेट लिपस्टिक लावलेला आहे, जे तुम्ही बघू शकता इझिली निघतंय. सो आता मी ही बुलेट लिपस्टिक आधी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला शेड अप्लाय करून दाखवते. सो मी लिपस्टिक रिमूव्ह केलेला आहे. सर्वात आधी मी हा पहिला शेड ट्राय करते आहे. सो हा शेड आहे ब्लडी मॅरी. हा शेड आपण फर्स्ट ट्राय करूया. खूप सुंदर असा शेड आहे. हा डार्क शेड आहे बाय द वे. सो मी फर्स्ट शेड ट्राय केलेला आहे. हा खूप डार्क असा रेड शेड आहे. आज मी मेकअप काहीच वेअर केलेला नाही आहे. फक्त मी जे माझे डार्क सर्कल्स होते ते हाईड केले, कारण जसं आधी सांगितलं, अनइव्हन स्किन टोन असेल तर शेड प्रॉपर माहिती होत नाही, त्यासाठी म्हणून. सो तुम्ही बघू शकता हा डार्क रेड असा शेड आहे ब्लडी मेरी. त्यानंतर सेकंड शेड आहे युनिकॉर्न किसेस. हा न्यूड शेड आहे. सो चला आता हा शेड ट्राय करूया. सो तुम्ही बघू शकता हा सुद्धा डार्क असा शेड आहे. ज्यांना डार्क शेड जास्त आवडतात ना, त्यांच्यासाठी या आधीचा सुद्धा आणि हा सुद्धा सेकंड शेड. सो हा असा काहीसा दिसतो. सो यानंतरचा तिसरा शेड म्हणजे हॉलिडे कॉफी. आता हा तरी मला ब्राऊन वाटतोय, पण ऍक्च्युली लावल्यावर कसं दिसतं ते बघूया. हा तरी न्यूड शेड निघाला. बघा खूप सुंदर ब्राऊन असा शेड आहे. प्रत्येकाच्या स्किन टोनला खरं तर प्रत्येक कलर हा वेगवेगळा दिसतो आणि जसा लिपस्टिकमध्ये आपल्याला दिसतो ना, तसाच एक्झॅक्ट फेसला दिसेल असं नाही. आता तुम्ही बघू शकता थोडं डिफरंट दिसतंय, पण हा ना छान असा ब्राऊन कलर आहे. मी तरी ब्राऊन लवर आहे. मला ब्राऊन कलर खूप जास्त आवडतात. सो येस, हा कलर मला खूप जास्त आवडला आहे. मी जास्त अप्लाय करत नाहीये, तरी सुद्धा ना हे खूप जास्त पिगमेंटेड आहे आणि कलर सुद्धा छान देतोय. सो यानंतरचा शेड आहे कॉस्मोपॉलिटन. आता हा शेड कसा आहे ते बघूया. हा मला थोडासा पिंकिश वाटतो आहे, पण लावल्यानंतरच कळेल की खरा कसा आहे. मी अगदी थोडं लावते, तुम्ही बघू शकता. बोलले ना मी, हा पिंकिश रेडिश वाटतोय मला. सो हा खूप सुंदर असा थोडा पिंक टोन आहे आणि हलकासा रेडिश सुद्धा दिसतो. सो ज्यांना पिंक आणि रेड आवडतो, जास्त डार्क नाही, थोडं लायटर साईडला, सो ते हा शेड नक्कीच ट्राय करू शकतात. सो त्यानंतरचा शेड आहे हँकी पँकी. हा सुद्धा मला थोडा रेडिशच वाटतोय, सिमिलर वाटतोय त्यासारखाच. सो आता हा ट्राय करून बघूया की हा कसा आहे. जास्त ऑरेंजिश दिसतोय. बघितलं, हा ऑरेंजिश शेड आहे. ज्यांना आवडतो ना वॉर्म स्किन टोन साठी तरी बेस्ट आहे. सो तुमचा स्किन टोन जर वॉर्म असेल ना, तर तुम्ही हा नक्कीच ट्राय करू शकता. मला पिंक न्यूड वगैरे जास्त छान दिसते. सो मला तरी हा जास्त नाही आवडला, पण जर तुम्हाला आवडत असेल ऑरेंजिश शेड, तर तुम्ही हा शेड नक्कीच ट्राय करू शकता. सो त्यानंतरचा शेड आहे ॲपल टिनी. हा सुद्धा मला थोडासा न्यूड वाटतोय. आता ऍक्च्युली बघूया कसा आहे तर. ओके, सो हा शेड सुद्धा या आधी रिपीट झाल्यासारखा वाटतोय, पण थोडा लाईट आहे, थोडा ब्राऊन टोन देतोय आणि मी ना कुठल्याच शेडला बॉर्डर केलेला नाहीये. ऍक्च्युअल तुम्हाला शेड समजला पाहिजे त्यासाठी लिप लाईन केलेलं नाहीये. सो हा सुद्धा न्यूड शेड आहे, छान आहे. मला हा सुद्धा एक आवडलेला आहे. माझे करंट फेवरेट कुठले आहे ना, ते मी तुम्हाला सर्वात लास्ट सांगेल, पण हा सुद्धा शेड खूप छान न्यूड आहे. सो त्यानंतरचा शेड म्हणजे रास्पबेरी मार्टिनी. आता हा शेड सुद्धा मला डार्क वाटतोय. मी आत्ता जे शेड शेअर केले ना, त्याच्यामध्ये सर्वात जास्त डार्क कलर आहे असं मला जाणवलं. दुसरा न्यूड शेडचं
आहे मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आधी हा ट्राय करूया. सो हा सुद्धा ना डार्क पिंक आहे. तुम्हाला डार्क आवडत असेल ना तर यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहे 2.0 मध्ये. तर छान डार्क शेड आहे. चला नेक्स्ट शेड आहे स्पॅनिश कॉफी. आता कॉफी नावावरूनच समजतं की हा ब्राऊन असेल. सो चला आता हा ट्राय करूया. वाव, हा छान असा कॉफी कलर आहे. तुम्हाला जर कॉफी कलर आवडत असेल ना तर खूप छान, जे मीडियम टू डार्क स्किन टोन आहे त्यांना हा खूप सुंदर दिसतो. सो हा छानसा कॉफी कलर. सो त्यानंतरचा शेड म्हणजे सी ब्रिझी. हा लास्ट शेड आहे या कॉम्बो मधला. सो चला आता हा लास्ट शेड ट्राय करून बघूया कसा आहे. सध्या तरी मला याच्यामधले फक्त 3 शेडच आवडलेले आहे आणि त्यातला फेवरेट मध्ये फक्त एक मी ते तुमच्यासोबत शेअर करते. सो हा सुद्धा ऑरेंजिश रेड आहे, डार्क मध्ये थोडासा. सो तुम्ही ना हे शेड सर्व मिक्स मॅच करून सुद्धा यूज करू शकता. म्हणजे आता मी सध्याला एक कॉफी शेड वेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी वेअर करते हँकी पँकी हा शेड, जो थोडासा ऑरेंजिश आहे आणि आधी वेअर केलेला प्रॉपर कॉफी शेड आहे. बघितलं तुम्ही, एक ब्युटिफुल असा दुसरा कलर तयार झालेला आहे. यामधले मॅक्स टू मॅक्स कलर्स जे आहे ते डार्क आहे. सो तुम्हाला जर डार्क आवडत असेल ना तर तुम्ही हे शेड्स नक्की ट्राय करून बघा. बाकी सिंगल मी यूज करून दाखवलेले तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. माझ्यावर तुम्हाला कुठला शेड आवडला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि आता मी यातले तुम्हाला माझे फेवरेट 3 शेड्स सांगते जे मला आवडलेले आहेत. तर त्यातला सर्वात पहिला म्हणजे हॉलिडे कॉफी, दुसरा म्हणजे ॲपल टिनी आणि तिसरा स्पॅनिश कॉफी. तुम्ही नोटीस केलं असेल तिन्ही ब्राऊन कलर आहे. हो, मला ब्राऊन कलरच खूप आवडले. बाकी जे आहे ते मला खूप जास्त डार्क वाटले. हे सुद्धा त्या अकॉर्डिंग मला, म्हणजे त्या कंपॅरिझन मध्ये डार्कच वाटत आहे, पण थोडेसे न्यूड वाटले मला. सो हे आवडलेले आहे. तुम्हाला कुठले शेड्स आवडले ना ते मला नक्की सांगा. चला आता मी तुम्हाला हे लिपस्टिक्स दाखवते ज्यामध्ये बऱ्यापैकी न्यूड शेड्स आहे आणि ज्याचा नंबर आहे 1.0. यातले शेड ना खरंच खूप जास्त ब्युटिफुल आहे. चला आता मी तुम्हाला 1 बाय 1 अप्लाय करून दाखवते. पहिला शेड आहे यातला पिंक कोलाडा. लेट्स ट्राय दिस शेड. आता मला हा थोडासा डार्क वाटतोय, बट ट्राय करून बघूया. सो तुम्ही बघू शकता हा सुंदर असा पिंक शेड आहे. तुम्हाला जर पिंक आवडत असेल ना तर बेस्ट असा शेड आहे. मला तरी छान वाटतोय. एकदम डार्कही नाही पण सुंदर दिसतोय. सो यातला सेकंड शेड आहे बॉटमलेस मायमोसास की मिमोसास काय माहिती. हा मला न्यूड शेड वाटतोय, म्हणजे मला आवडेल असा. वाव, हा खरोखर न्यूड शेड आहे, पण खूप जास्त न्यूड दिसतोय मला तरी, म्हणजे थोडा जास्तीच लाईट वाटतोय. ओके, सो हा खूप जास्त न्यूड शेड आहे. तुम्हाला एवढा जास्त न्यूड शेड आवडत असेल ना तर हा शेड नक्कीच ट्राय करा. बॉटमलेस मिमोसास की मायमोसास काय माहिती, पण हा खरंच छान असा शेड आहे. न्यूड शेड आहे आणि माझ्यावर जरा जास्तच लाईट दिसतोय असं मला वाटतंय. सो त्याच्यानंतरचा शेड, आता ना एक क्लायंट आलेलं होतं, मला त्यांना मेहंदी लावायची होती. तर मला माझ्या हाताला मेहंदी दिसत असेल त्याचं कारण असं की मी होम सर्व्हिससाठी गेलेली, तिथे माझा एक ब्रश हरवला आणि दुसरी गोष्ट घरी 2 ब्रशेस आहेत, त्याच्यामुळे मला हातानेच मेहंदी लावून द्यावी लागली. असं आहे. असो, सो नेक्स्ट शेड आहे त्यातला स्पायसी सँग्रिया, पण हा शेड खूप जास्त डार्क आहे. आणि मग त्याच्यावर दुसरा शेड दाखवताना, कारण बऱ्यापैकी आता न्यूडच शेड आहेत, सो याच्यावर दुसरा शेड दाखवताना ते व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून मी आधी न्यूड्स दाखवून देते तुम्हाला. सो हा डार्कवाला आपण नंतर बघूया. तर हा शेड आहे एक्सप्रेसो मॅर्टिनी. आता हा शेड ट्राय करूया आपण. हा तरी न्यूड वाटतोय मला, लावल्यानंतर कळेलच.
सो हा ना खूप छान असा न्यूड शेड आहे, बघताय तुम्ही. आणि माझ्यावर सुद्धा छान दिसतोय. आय थिंक तुम्हाला माझ्यावर कुठले कुठले शेड आवडले ना ते मला नक्की सांगा. बाकी हा शेड मला आवडलाय. मला जे जे आवडलेले आहे ना ते मी तुम्हाला सर्वात लास्ट सांगेल. ओके, सो नंतरचा शेड आहे इथे इरिश कॉफी. आता कॉफी नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल जसे आधीचे शेड्स होते तसे. सो हा सुद्धा ना मला जरा डार्क वाटतोय पण कॉफी टोन मध्ये. आता बघूया हा कसा आहे. हा शेड मला जरा आवडलेला आहे, छान दिसतोय. डार्क माझा तसा युजली आवडत नाही पण हा शेड मला आवडला. ओके, तर यानंतरचा शेड आहे पीच मॉजिटो. तर चला आता हा ट्राय करून बघूया. आधी मी हे रिमूव्ह करते, ट्राय करूया. वाव, हा खूप छान पिंक टोन शेड आहे. एकदम जास्त डार्कही नाही आणि एकदम जास्त लाईटही नाही. बघू शकता तुम्ही, छान दिसतोय. वाव, हा शेड आवडला मला. ओके, सो नंतरचा शेड आहे पिंक आणि टॉनिक, पिंक अँड टॉनिक. सो बघूया हा कसा आहे. तर पिंक अँड टॉनिक म्हणजे टॉनिकचं तर मला नाही माहिती, पण पिंक म्हटल्यावर डेफिनेटली हा पिंकच असणार आहे. वाव, हा सुद्धा मला एरवी डार्क आवडत नाही पण हा सेम माझ्या टॉप सारखा दिसतोय. हा सुद्धा ब्युटिफुल असा पिंक शेड आहे. सो यानंतरचा शेड, आता फक्त आपले 3 शेड राहिलेले आहे, ज्यातला हा आणि याच्यानंतरचा न्यूड आहे आणि तो जो राहिलेला होता तो डार्क शेड. सो हा शेड आहे सर्टस कॉस्मो की किर्टस कॉस्मो काहीतरी आहे, मी तुम्हाला मेन्शन करते. सो आता हा शेड ट्राय करूया. हा सुद्धा मला असं वाटतं की न्यूड असेल. बघा, हा सुद्धा खूप ब्युटिफुल असा न्यूड शेड आहे आणि माझ्यावर छान दिसतोय. आय थिंक वाव, हा माझा फेवरेट आहे. सो चला आता लास्ट न्यूड शेड ट्राय करूया, जो आहे पिंक लेडी. मला असं वाटतं हा पिंक न्यूड असेल. ब्युटिफुल असा न्यूड शेड आहे. माझ्यावर ना तुम्ही नोटीस केलं असेल तर बरेचसे शेड ना सारखे सारखे दिसतात, पण तसं नाही आहे. खूप सारे शेड वेगवेगळे आहे, पण स्किन कॉम्प्लेक्शन म्हणू शकता तुम्ही आणि व्हेरिएशन असतं लिप्सचं. सो त्याच्यानुसार ना बरेचसे शेड्स मला कॉमन दिसतात आहे, पण प्रत्येक शेड हा वेगवेगळा आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला जर जास्त लाईट शेड्स आवडत असतील ना तर तुम्ही हे पॅलेट ट्राय करा. जे याच्यावर नंबर लिहिलेला नाही आहे, जसा आधीचा जो होता तो 2.0 होता, तसा हा प्लेन आहे. मी तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो तुम्हाला जर न्यूड्स आवडत असतील तर तुम्ही हे ट्राय करा. याच्यामध्ये अगदी 1 ते 2च फक्त डार्क शेड्स आहेत, जे आता मी एक डार्क शेड ट्राय करणार आहे, एक याच्या आधी केला. तर बाकी याच्यामध्ये सर्वात जास्त न्यूड शेड्स आहे. आणि जर तुम्हाला जास्ती डार्क शेड आवडत असेल तर तुम्ही ते 2.0 वाले जे पॅलेट आहे ना, हे 2.0 तुम्ही हे पॅलेट ट्राय करा, व्हाईटवालं. जर तुम्हाला जास्त डार्क्स आवडत असतील तर हे व्हाईटवाला पॅलेट यूज करा, आणि जर तुम्हाला जास्त लाईट आवडत असतील तर हे ब्लॅक रेडवाला पॅलेट यूज करा. तर चला आता लास्ट आपला जो डार्क शेड आहे तो लावून. सो या डार्क शेडचं नाव आहे स्पायसी सँग्रिया, जे आपण बोललो होतो की नंतर ट्राय करू. सो चला आता हे स्पायसी सँग्रिया ट्राय करूया. सो हा स्पायसी सँग्रिया जो आहे तो आधीच्या याच्यामध्ये कसा एक सर्वात जास्त डार्क होता शेड, ज्याचं नाव आहे ब्लडी मॅरी. जो ब्लडी मॅरी कसा होता तसाच हा खूप जास्त डार्क आहे आणि याचा कलर सुद्धा माझ्या याच्याशी मॅच होतोय. सो बघताय,
हा खूप जास्त एक डार्क आहे. जर तुम्हाला एक दोन डार्क असं पाहिजे असेल तर एक याच्यामध्ये पिंक डार्क आहे आणि एक हा रेड डार्क आहे. तर चला आता मी आधी हा रिमूव्ह करून घेते आणि त्याच्यानंतर बाकी तुमच्यासोबत बोलते. ओके, सो आता रिमूव्ह करून झालेलं आहे माझं लिपस्टिक्स. आता मी तुम्हाला सांगते की यातले माझे फेवरेट कुठले कुठले. सो याच्यामधले ना एवढे जास्त माझे फेवरेट आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये माझे फेवरेट किती होते ते मी तुम्हाला सांगितलंच. आता यातले फक्त हे 5 मला खूप जास्त आवडलेले आहे. एक पिंक लेडी, दूसरा इरिश कॉफी, तीसरा पीच मोजिटो, एक्सप्रेसो मार्टिनी, सेट्रस कॉस्मो. हे 5 शेड मला खूप जास्त आवडलेले आहे. डार्कमध्ये तर मला अजिबात कुठले आवडत नाही, पण यातला डार्क बघायला गेलं तर पिंक कोलाडा हा शेड मला आवडलेला आहे. असा आहे. सो तुम्हाला आता याची प्राइस सांगते मी, जे ऐकून तुम्हाला शॉक बसेल. सो ना हे एक तुम्हाला पडणार आहे 700 रुपयाला. म्हणजे तुम्हाला एक लिपस्टिक पडतं यातलं 80 रुपयापर्यंत वगैरे. आणि आता 80 रुपयामध्ये एवढं छान लिक्विड लिपस्टिक कुठे मिळतंय? कारण ना या लिपस्टिक्स ट्रान्सफर प्रूफ आहे आणि मी तुम्हाला ॲक्च्युअल दाखवते सुद्धा ट्रान्सफर प्रूफ. जो मला शेड आवडलेला आहे ना त्यातलाच एक शेड मी तुम्हाला आता लावून दाखवते, विच इज चला मी इरिश कॉफी हा शेड तुम्हाला आता लावून दाखवते आणि लगेचच आपण ह्याचे टेस्ट सुद्धा घेऊया हे खरंच ट्रान्सफर प्रूफ आहे की नाही. सो आता मी हा शेड लावलेला आहे. कॉफी डार्क येतो हा आणि मी तुम्हाला आता याला ट्रान्सफर करून दाखवते. आणि बघताय अजिबात ट्रान्सफर होत नाही. मी परत दाखवते, बघा दाबून ठेवलंय मी. हे पहा, एवढं दाबल्यानंतर सुद्धा ना हे अजिबात ट्रान्सफर होत नाहीये. एवढं यासाठी दाखवतेय कारण ना विश्वासच बसत नाही कोणाला. खरोखर हे पहा अजिबात ट्रान्सफर होत नाहीये. सो हे ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. हे पहा, आता मी कुठे दाखवू तुम्हाला. हे पहा अजिबातच ट्रान्सफर होत नाहीये, शिवाय लॉंग लास्टिंग सुद्धा आहे. सो तुम्ही ना हे नक्कीच ट्राय करून बघा. 80 रुपयाला एक मिळतं फक्त, मग आणखी काय पाहिजे. नायकाचा पिंक फ्रायडे सेल जेव्हा असतो ना तेव्हा ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी प्राइसला हे मिळून जातात. सो ना तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा. यातले कुठले आवडले ना ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मला एवढ्या अफोर्डेबल मध्ये एवढा बेस्ट लिप कॉम्बो ब्रँड मध्ये तरी नाही मिळणार. सो तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच ट्राय करून बघा. लवर्सचे खरोखर छान असे लिपस्टिक्स आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नॅचरल लाईट मध्ये जर तुम्हाला बघायचे असेल हे सर्व शेड्स कसे दिसतात आहे तर मी व्हिडिओ अटॅच करते आहे, तुम्ही नक्कीच बघा. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सुद्धा देऊन देईल. मला जर लिंक नसेल तर एकदा कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देते. आणि हा यातले कुठले शेड तुम्हाला माझ्यावर छान वाटतात आहे ना हे मात्र मला नक्की सांगा. ते सांगायला अजिबातच विसरू नका. आणि तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही परचेस नक्कीच करू शकता. चला आता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे जर आणखी कुठले व्हिडिओ बघायचे असेल ना तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.